नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. माझ्यासमोर आहेत कनिका खैरे, ज्या इथली जी नारायणगावची जागा आहे त्या जागेच्या संदर्भात अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. अगोदर जे पूनम हॉटेल आहे ते त्यांचं आहे आणि त्या हॉटेलच्या सोबत समोर जे त्यांनी ते पत्र्याचे शेड्स बांधले होते तेव्हापासून त्या चर्चेत आलेल्या होत्या. आणि आता नवीन असा विषय झालेला आहे की त्यांची जी जागा आहे इथं शेजारी सुयोग साम्राज्य नावाची बिल्डिंग आहे आणि त्यांच्याच भावकीच्या जागेमध्ये ते बांधकाम त्या बिल्डिंगचं सुरू झालं. परंतु त्यांनी त्या बांधकामामध्ये ऑब्जेक्शन घेतलं. त्यांचं म्हणणं होतं की त्या जेवढी त्यांची जागा आहे त्या बांधकामामध्ये त्यात माझे काही गुंठे क्षेत्र निघतंय आणि शासनाची दिशाभूल करून त्याचे चुकीचे नकाशे तयार करून शासनाची फसवणूक करून त्या प्रोजेक्टला मान्यता घेण्यात आली आणि त्याबाबतच त्यांचा लढा होता. तर तो लढा चालू होता जे आपले गोविंद शिंदे प्रांताधिकारी होते त्यांच्याकडं. आणि ह्याच बाबत गोविंद शिंदे यांनी समोरच्या व्यक्तीच्या साईडने निकाल देण्यासाठी त्यांच्याकडून जे बिल्डर आहेत सचिन शेलोत जे ते प्रोजेक्टचं बांधकाम करतायत त्यांच्याकडून 2 लाख रुपयाची लाच रक्कम मागितली आणि स्वीकारली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आणि आता त्यानंतर त्यांनी ज्यावेळी अटकेची कारवाई झाली होती कनिका खैरे त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तर आपल्यासोबत कनिका खैरे आहेत. नमस्कार. नमस्कार. मला सांगा, तुमची हा जो सर्वे नंबर आहे खूप मोठा आहे. बरोबर. मला असं वाटतंय की जवळपास 4.5 हेक्टर असेल. म्हणजे टोटल किती एकर आहे हा पूर्ण 320 सर्वे नंबर तुमचा? आमचा 3 भाऊ होते, त्याच्यामध्ये तिघांना वाटप झालेलं आहे. 3 भाऊ कोण कोण? म्हणजे 1 मिनिट, हे असं लावा ना वर. हां, 3 भाऊ तुमचे? हो, म्हणजे माझे सासरे चंद्रकांत लक्ष्मण खैरे, अच्छा, अरुण लक्ष्मण खैरे, सुरेश लक्ष्मण खैरे, हे 3 भाऊ होते. सख्खे भाऊ? हो, सख्खे भाऊ. आणि तिघांच्या 3 हिस्से केले वाटप 320 सर्वे नंबर मध्ये. हो. म्हणजे हा किती एकर आहे क्षेत्र 320 हे सर्वे नंबर? आता सुरेश खैरेनं 149 हिस्स्याला आलाय 7/12 हेक्टर. हां, 1 हेक्टर 49 आर. हां, 149 गुंठे. हां, ठीक आहे. तसंच अरुण खैरे यांना पण 149च आला, म्हणजे 149 गुंठे. आणि आम्हाला पण आमच्या हिस्सेप्रमाणे आमचा 7/12 आमच्या फेरफारनुसार आमची 169 म्हणजे 31 गुंठे पोट खराबा आमच्यात प्लस झाला. ठीक आहे. 31 गुंठे आणि 138चा 7/12 असे 169 होतात आमचे. आणि जे म्हणजे त्यांना आलंय 149, तुम्हाला आलंय 169. म्हणजे जास्त का? पोट खराबा होता म्हणून, माझे सासरे करते होते म्हणून त्यांना सांभाळता नसेल आलं म्हणून त्यांनी बोलले की माझ्याकडेच राहू दे, म्हणून तो आपल्या फेरफारला ती नोंद झाली 31 गुंठ्याची. बरं, हे तुमचे सासऱ्याचे बहुतेक जण अरुण, सुरेश आणि तुमचे सासरे यांचं वाटप झालं कधी? 1985 साली. 85 साली झालं. म्हणजे कोर्टात झालं की तहसीलदारांकडे आपापसात झालं? बर. मग त्यानंतर जी जमीन आली तर मला असं वाटतंय का हा जो हायवे आहे पुणे नाशिक म्हणजे आता जुना झालाय, आता रोड टच ही जमीन आहे, मुख्याच्या जागी जमीन आहे, ह्याला गुंठ्याला खूप रेट येतात. आता किती असेल? 30 लाख रुपये गुंठा चालू. 30 लाख रुपये आत्ताच्या याला? आता 30 लाख रुपये गुंठा. सुरुवातीला मला असं कळलं की तुमची जी जमीन आहे ही 320 सर्वे नंबर त्याच्यामध्ये काही क्षेत्र ॲक्वार पण झाले सरकारने केले. नाही, जे ॲक्वार झालेला आहे तर त्याचा 7/12 आहे ना ॲक्वारचा, ते सेपरेट झालं. हा, त्यांचा 7/12 वेगळा झालाय ना. 86चा म्हणजे 149 मधना 86 मायनस झाले, उर्वरित परत 7/12 दुसरा कुठला 63 गुंठ्याचा. आणि त्या 63 गुंठ्यामध्ये पण 5 गुंठे जास्त दिसतंय, 68 दिसतंय. 320 हा सर्वे नंबर आहे. त्यातनं एक 60 किती 63 आहे. 63चा सेपरेट झाला. हा, 7/12 कट झाला. मग ते मोजणी करून ॲक्वायर झालं ते? हो, मोजणी करून प्रकल्प अभियंत्रणेने त्यांना त्यांचे काय पैसे दिले आणि त्यांचं त्यांनी सेपरेट 7/12 करून घेतला. हा कधीचा प्रकार आहे? ते तेवढं नाही मला सांगतो मी, तेवढं नाही. कोणी केलं म्हणजे कोणत्या विभागासाठी? टेलिस्कोप, दुर्बीन त्याच्यासाठी झालं का? JMRT साठी झालं. आता आहे का ते त्यांचं? हो, आहे ना. त्यांच्या नावानेच 7/12 86चा आता. मग ज्यावेळी ते किती साली झालं हे तुम्हाला माहित नाही आणि 1985 साली तुमचं वाटप झालं सासऱ्यांचं. त्याच्यापूर्वी झालेली काही हे? नाही, त्याच्यानंतरच. बरं, सांगता येणार नाही. ठीक आहे. ते कोण आले तर 320 मध्ये 3 हिस्से पडले तुमच्या सासरे वगैरे, आपलं हे झालं मध्ये पॉज झालं थोडंसं, त्यामुळे रिपिटेशन करतोय.
आणि एक JMRPला समजा तुमचं क्षेत्र ॲक्वायर झालं तर त्यांचं ते मोजणी करून त्यांनी हा म्हणजे 3 क्षेत्र हिस्से घेतलं. पडले. हम्म. ज्यांचं 3 हिस्से पडले त्यांचं अरुण लक्ष्मण खैरे, हम्म. त्यांनी JMRTला दिली जागा 86 गुंठे. म्हणजे अरुण यांची गेली का ती? हा अरुण लक्ष्मण खैरे यांची JMRTला जागा गेली कारण त्यांचा हिस्सा आहे ना तिकडे. हा. मग त्या हिस्सेमधली जागा 86 त्यांनी घेतली आणि त्यांचा 86चा 7/12 वेगळा निघाला आणि 63चा 7/12 वेगळा निघाला. ठीक आहे. अरुण लक्ष्मण खैरे यांचा आत्ता 7/12 लेटेस्ट 63 आहे, पण वहिवाट आता चेक केली तर 68 भरली आहे त्यांची. पण आम्ही त्यांच्याकडे जाऊन नाही बोलू शकत. आमच्या जी लागत जागा आहे मी त्यांच्याशीच बोलू शकते. बरं बरं ठीक आहे, आपण सोप्या पद्धतीने जाऊ. तर तुम्ही अगोदर म्हटले की कधी ॲक्वायर झालं माहित नाही. मी तुम्हाला विचारलं का तुमच्या वाटपाच्या आधी झालं का नंतर, तुम्ही म्हणले नाही. पण तुमच्या आता बोलण्यावरून असं जाणवतंय की वाटप झाल्यानंतर ॲक्वायर झालंय. हा वाटप झाल्यावरच ॲक्वायर. एकत्र असतं तर डायरेक्ट तुमचंच कड झालं असतं ना तिघांचं मिळून. ते झालं अरुण जे तुमचे सासऱ्यांचे भाऊ आहेत त्यांचं झालं. ठीक आहे. आणि मग अरुण यांना इकडची साईडची जमीन, हो नाशिक साईडची, नाशिक साईडची मध्यभागी सुरेश जे आता तिथं बिल्डिंगचं सुयोग साम्राज्याचं होतं. आणि इकडे जे अलीकडे इथून तर ते जे पूनम हॉटेल तिथं तुमच्या सासऱ्याचं नाव चंद्रकांत लक्ष्मण खैरे. बर. तर तुमचं असं म्हणणं होतं का मला 169 जमीन आली, हो सुरेश यांना आली 149 आणि समोरच्यांना तेवढी झाली. काही त्यांचं ऍक्विजिशन मध्ये गेलं, सगळं व्यवस्थित होतं. ते त्यांच्या जागेचा वापर करत होते, तुम्ही करत होते, सगळं व्यवस्थित होतं. तुम्ही पण काही जमीन डेव्हलपमेंटला दिली, त्यांनी पण दिली. झालं असं काय अचानक इतक्या वर्षानंतर का जागा आली? नाही, मी त्यावेळेस जेव्हा पत्र्यांचे गाळे बांधले त्यावेळेस मी म्हटलं माझा 7/12 त्या बिल्डिंग मध्ये पत्र्यांचे गाळे बांधले. पण त्यावेळेस मी म्हटलं माझा 7/12 मुळात एवढा आहे, फेरफार माझा एवढा आहे मुळात. मग माझा बिल्डर म्हणतोय मी मोजणी केली तेव्हा मला 99 गुंठेच भेटले क्षेत्र. मग 99 गुंठे क्षेत्र भेटलं तर तो बोलला मी सरकारी मोजणी केली तर 99 गुंठे भेटले मला. मग मी 99 गुंठे भेटले तर मी 99 गुंठेचा TP प्लॅन सँक्शन घेतला नगर रचनाचा. 99 गुंठ्यामध्ये त्यांनी बिल्डिंग उभारल्या जिथे आता तुमच्या जागेपुरती. हा एवढ्याच 99 त्याचा हिस्सा नंबर 1 आहे 320चा 1 बरोबर. 320चा 1/1 जागा आहे 1.69. हो. आणि मग तुम्ही त्या दुसऱ्या डेव्हलपरला दिली, ती किती दिली डेव्हलपमेंटला? 110 दिली डेव्हलपला. आणि तेव्हा त्यांनी मोजलं त्याला 99 गुंठेच भेटली. जेव्हा त्यांनी सरकारी मोजणी केली तोही मोजणीचा नकाशा आहे आपल्याकडे. डेव्हलपनी जेव्हा मोजणी केली फक्त या गटापुरतच केली, पूर्ण गट नाही करता येत ना. हा बरोबर आहे ना. तुमच्या पोटीच्या मध्येच तो तुम्ही 100 किती दिली त्याला? 110 दिली. 110 दिली. आणि जेव्हा त्यांनी मोजणी केली तर तो आम्हाला काय म्हटला की जागा भरत नाहीये 110, तर तुम्ही आम्हाला ही जागा 99 गुंठे भरते मुळात. तो म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी सरकारी मोजणीचा 99 गुंठ्याचा सरकारी नगर रचनाला तो दाखवून 99 गुंठ्याचा सँक्शन घेतला प्रोजेक्टसाठी. प्रोजेक्टसाठी. आणि मग त्यांनी बिल्डिंग उभारल्या. आता बिल्डिंग उभारलं तर त्यांनी बिल्डिंग उभारलं तर त्याचं कंपाऊंड मारून घेणार. हे बिल्डरने कंपाऊंड मारला, आम्ही नाही मारलेला. इकडं तुमच्या जागेचं. येस, त्यांनी मारला. मग आता जागा मुळात कंपाऊंड मारलं त्याला 99 भेटलं, मग उर्वरित जागा कुठे आहे? आज माझा नवीन 7/12 132चा आहे. 169 मधना जर तुम्ही मायनस केलं तर 26 गुंठे आम्ही दीपक अशोक खैरे त्यांना 26 गुंठे विकलेली आहे. 11 गुंठे वराडी मेडिकलवाले सुरेश वराडी म्हणून त्यांना 11 गुंठे विकली आहे. असं टोटल मिळून 37 आर क्षेत्र विकलं. 169 मधना 37 आर गेल्यावरती 99 दिली तुम्ही याला. दिली होती 110. तो म्हणला 110 मध्ये भरत ते नाही, ते 99 गुंठे. बरोबर. तुम्ही म्हणले 99 घ्या बाबा, चला याच्यात करा. बरोबर. ती झाली 99 ती साईडला. अजून 26 गुंठे दीपक अशोक खैरे यांना विकली होती. 1.25 झाली. 125 गुंठे झाली. आणि 11 गुंठे सुरेश वराडी यांना, म्हणजे 136 झाली. मग आता 136 नाही, आकडा नीट बघा. म्हणजे 132. आता 132चा माझा 7/12 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दीपक अशोक म्हणजे खैरे आहेत, आमचेच नातेवाईक आहेत. त्यांची मोजणी आम्ही केली. मी पूर्ण सर्वे मोजल्यावर मला तिथं 2 गुंठे जास्त दिसली. मग रितसर मी त्यांना सांगितलं, तोपर्यंत त्यांनी दुसऱ्याला विकली होती. अभिनंदन आहेत गावातले, त्यांना ती 26 गुंठे विकली. मी त्यांना सांगितलं दादा की माझे 2 गुंठे जास्ती आहेत. ते बोलले ठीक आहे, काय हरकत नाही, तुमचा मोजणीवाला बोलवा, माझा मोजणीवाला बोलवतो. आणि दोघांची मोजणीवाल्यांनी बोलून त्याच्यात 2 गुंठे जास्त निघाले दोघांकडून. पण त्यांनी रितसर त्या 2 गुंठ्याचा पेपर बनवला आणि त्याचे पैसे दिले आणि विषय क्लोज केला. त्याच्यामुळे
एक म्हणजे 132 मधनं 2 गेले तर 130 राहिले, बरोबर. आता ते 130 मधनं पण 99 बिल्डरला गेले, मग आता किती राहतात उर्वरित बघा ना तुम्ही क्षेत्र. म्हणजे 31 गुंठे क्षेत्र राहत आहे पूर्ण, मग तो कुठे आहे. आणि आता तुम्ही जर लेटेस्ट बघितलं तर सुरेश लक्ष्मण खैरे यांचा सातबारा इथलं पुढचं मधलं क्षेत्र हिस्सा सुयोग साम्राज्य आहे 320/3, त्यांचा सातबारा आहे 149चा. दिसते 7/12 मध्ये 149 149.00. किती भरलाय बघा. 156 2 गुंठे विहिरीचे. 7/12 ऑनलाईन दिसत. 7/12 म्हणजे तुम्ही जे मला कागदपत्र मोजणीचे दाखवता त्या मोजणीनुसार सुरेश म्हणजे 320/3 मध्ये सुरेश आहे, बरोबर. हो बरोबर. त्यांचं जर 7/12ला आहे 1.49 हो. 149 गुंठे धरूया, बरोबर. आणि भरतय किती 156 आणि 2 गुंठे विहिरीचे. 2 गुंठे अजून वाढव विहिरीचे ऑनलाईन 7/12 नाही याचा, म्हणजे टोटल 158 झाला क्षेत्र, म्हणजे 9 गुंठे वाढवे. 9 गुंठे. आता इथेच जास्तीची दिसते. आणि जेव्हा त्यांनी सँक्शनला लावलाय तो नकाशा 2002चा, त्याच्यात पण हेच नमूद आहे 156 आणि +2. मग आता हे सँक्शन कोणी केलं? आपले मनसरचे गोविंद शिंदे सर, त्यांनीच हा नकाशा सँक्शन केला. तो नकाशा कधीच आहे? 2002 सालीचा आहे. 2002 सालीचा नकाशा त्यांनी आत्ता सँक्शन केला. मी तो त्याच मुद्द्यावर इतके दिवस भांडते, जर तुम्ही खरे आहेत ना मग तुम्ही 2002 पासून आतापर्यंत मोजणी का नाही केली? कारण का प्रत्येकाला पूर्व पश्चिम सगळ्यांना नोटीस येते ना, जेव्हा आपण मोजणी करतो तर सगळे हजर राहतात जातीने आणि आपले आपले हिस्से व्यवस्थित करून देतात. हे माझी वहिवाट आहे, ही माझी वहिवाट आहे. मग 2002चं सँक्शन प्राण साहेबांनी कसं हे केलं? म्हणजे तेव्हा जर एवढा मोठी जर डेव्हलपमेंट करायची आहे तर ताजे लगेच मोजणी करून घ्यावी होती. कुठलीही बिल्डिंग बांधताना आपण 6 महिने वर्षाचा सरकारी मोजणीचा नकाशा लावतो, मग तुम्ही का नाही मोजणी केली? म्हणजे हयातमध्ये तुम्हाला माहिती होती जमीन जास्ती आहे, आपण मोजणी करायला नको. तुम्ही सँक्शन घेतलं 149चं, एन ए ऑर्डर 149ची का घेतलं? तर ते 7/12नुसार घेतलं, पण हयातमध्ये जमीन आज तुमच्याकडे निघाली आहे ना जास्त. 9 गुंठ वाचवायची म्हणून त्यांनी जुन्या मोजणीचा नकाशा जोडला, बरोबर. आणि गोविंद शिंदे यांनी त्याच्यामध्ये देखील तफावत दिसत होती. 7/12ला क्षेत्र कमी आणि वायवाटीला जास्त हे दिसत होतं ना, तरी पण त्यांनी सँक्शन केला प्रोजेक्ट. हो बरोबर, गोविंद शिंदेंनी. हो गोविंद शिंदे सरांनीच केलं. 2023ची येते. तोपर्यंत तुम्हाला माहितच नाही. ते आम्ही जेव्हा अभ्यास केलं तेव्हा आम्हाला कळलं ना. म्हणजे आता हा, मग जेव्हा अभ्यास केला तेव्हा 2023ला यांनी सँक्शन घेतले, म्हणजे 2002चा नकाशा लावू, म्हणजे 20-25 वर्षापूर्वीचा नकाशा कसा चालू शकतो कन्स्ट्रक्शनला? त्याच्यात किती बदल होऊ शकतो? जसं आता आमचं कन्स्ट्रक्शन मध्ये किती बदल झाले. तफावत होऊ शकते ना 2 मोजण्यांमध्ये देखील. म्हणजे आता 2 लाख रुपये तुम्ही दिले प्रांतांना, लाख बरोबर. मग सँक्शन मिळवण्यासाठी पण पैसे दिले. सिंपल आहे ना सर. ओके, म्हणजे जे आहे तो 2002चा नकाशा द्यायचा आणि त्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करायचं, आहे तसं सँक्शन करायचं, ते पण पैसे दिले असं आरोप नाही, सिद्ध झालं ते. जेव्हा तुम्ही 2 लाख रुपये लाच दिली प्रांतांना, तिथंच सिद्ध झालंय की तुम्ही ते पण काम पैशांनीच केलेलं आहे. जर तुमच्या नजरेला दिसतीये ती 158 जागा आहे, तर मग तुम्ही सँक्शन कसं दिलं? बरोबर आहे की नाही सर? प्रांतांनी सँक्शन दिलं म्हणून नगर रचनावाल्यांनी पण लगेच सँक्शन दिलं. म्हणजे सगळीकडे पैसा वाटप करून सँक्शन घेतलंय. आम्ही जुन्नर कोर्टाचं हुसेन कोर्टमध्ये केस चालू आहे. आम्ही पहिले अर्ज काय केलं तर आम्हाला स्टे पाहिजे इमिजिएट, कारण का तेव्हा ग्राउंड का 2nd फ्लोअर फर्स्ट चालू असेल. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं पहिले स्टे घेऊ आपण, म्हणजे काम थांबू. पण त्यांनी तिथे पण काय केलं आहे आम्हाला माहिती आहे, ठीक आहे. पण कोर्टाने आम्हाला एक 40 आमचं 40-41 पॉईंट आहे, त्यांनी ते टाकलंय की पेपरची अफरातफर करून यांनी चुकीच्या पद्धतीने सँक्शन घेतलेलं आहे. हे पॉईंट आहे, कोर्टाने नमूद केलंय, नमूद आहे. आणि इथे मोजणीची गरज आहे हे पण नमूद केलेले आहे. तो पण मी तुम्हाला पाठवेल, म्हणजे कोर्ट ऑर्डर. म्हणजे त्यांनी ते स्टे केलं, पण आम्ही काही हरलो बिरलो नाहीये, आमची केस चालू आहे तिथे. बरं, आता तुमचा वाद नक्की कुणासोबत? सुरेश लक्ष्मण खैरे आणि आता ऑफकोर्स सचिन शेलो, त्यांनी तिथे बांधकाम केलंय, म्हणजे त्यांच्याबरोबरही चालू झाला. आणि मुळात आता एक विचार केला तर सचिन शेलोतनी तिकडे त्याच्या सुरेश लक्ष्मण खैरेंच्या बाजूला अरुण लक्ष्मण खैरे, तिथं पण त्यांनी एक बिल्डिंग डेव्हलपला घेतलेली पूर्वी. सासऱ्यांचे भाऊ, 1 नंबरची जी पूर्वी घेतलेली आहे. मग आता तुम्ही पूर्वी ती डेव्हलपला घेतली, तो 63चा प्लॉट आहे आत्ताच्या 7/12नुसार. मग जर 63चा प्लॉट आहे, आता वहिवाटला 68 कसं दिसतंय तुमच्या? बघू बघा ना सर.
हा 63. म्हणजे आपण जे बोललो त्याचे तुमचे सुरेशच्या आधी अरुण आहे. हो अरुण मध्ये पण हो. सातबारात नाव आहे यांचं. हो बघा ना सर, त्यांचं नाव आहे ते. काय आहे त्याचं? 63 ना? हो हे बघा 68 63 सातबारा बरोबर. आणि तो भरतोय किती आताच्या मोजणीत? 68 वहिवाट क्षेत्र. म्हणजे क्षेत्र 7/12ला 63 हा आणि आताच्या मोजणीत भरले 68. म्हणजे इथे पण हे केलं, हे 5 गुंठ तिकडे इकडे वाढवले. 5 गुंठे जास्त दिसतंय त्याच्यामध्ये. म्हणजे इकडे 5 इकडे 9. हा 14 गुंठे बरोबर. ते वाचवण्यासाठी चालू आहे. हे सगळं एवढं हे केलं आणि त्याच्यात नाव आहे बघा, उत्तम देवीचंद शेलोत. शेलोत. हे कोण आहेत? त्यांचेच भाऊ म्हणजे शेलोत असणार, म्हणजे भाऊ असणार का आहे? आहे आता ते त्यांनीच डेव्हलप नाही हे याच्या उत्तमचंद सचिन देवीचंद शेलोत. शेलोत यांचं नाव दिसतंय, हो. पण याचा सचिन शेलोत यांचा संबंध काय? त्यांनीच ते कन्स्ट्रक्शन केले ना, आता त्यांच्याच घरातलं एक कोणतरी असेल. कधी केले हे? ही आता मला ते मी नाही सांगू शकत. हा नाही, ती फेरफार बिल्डिंग कधी झाली त्यांनी जी कन्स्ट्रक्शन केलं ते? मला वाटतं झालेच ते एक 10-12 वर्ष झाले असतील. तुमच्या विवाहाच्या आधीच झालं? माझ्या आधी झालेलं आहे, म्हणून मला तेवढं आयडिया नाहीये तिकडचं काय कधी झालेलं आहे. पण जर ती काढली तर माहिती आपल्याला. म्हणजे ते क्षेत्र बी जास्त आहे. मग ते क्षेत्र पण जास्त होतं, हे तरी पण पण जास्त आहे. तिथे पण सँक्शन मिळवलं कसं काय? म्हणजे हे मुळात तिथूनच तुम्ही हे करत आलेले आहेत. ते लपवण्यासाठी जुन्याच नकाशाच्या ते आधारे लपलं ना, सँक्शन सर. केलं. ते लपलं म्हणून इथे 149 मध्ये पण लपन असं पण वाटलं असेल त्यांना. होऊ शकतं ना. 63 आहे आणि 68 भरलं, ते लपलं म्हणून ते लपवण्यासाठी परत दुसरं हे केलं. आणि मुळात एक गोष्ट आता क्लिअर झाली पण तुमचे सासरे आता समजा आहेत नाहीयेत, ते पण अतिशय व्यवसायात वगैरे म्हणजे हुशार होते, सगळे होते. मिस्टर पण तुमचे चांगले सुशिक्षित आहे, त्यांच्या आता पण लक्षात कोणाचेच आलं नाही. लक्षात सगळ्यांचं आले होते. 2002 साली माझे सासरे 2001 साली गेलेले आहेत आणि 2001 साली गेल्यावर ह्याच्या 6 महिन्यांनी ह्यांनी लगेच मोजणी केलेली आहे. कारण का माझ्या सासऱ्यांचा मृत्यू डेट आणि या मोजणीचा मृत्यू आपलं हे तारीख हे मॅच करून बघा. 6 महिन्यांनी माझ्या सासूबाई ऑलरेडी आपल्या हस्बंड गेल्यावर आपण डिप्रेशनमध्ये जातो, ठीक आहे, आणि त्यांच्याबरोबर असं घडलं होतं, त्याच्यामुळे कुणाच्या एवढं हे नाही. त्यापासून त्यांनी लगेच 6 महिने हे केलं पोटीसचा आणि कब्जा त्यावेळेस करून घेऊन टाकलं डायरेक्ट. जेवढी पोटीसचा तो तुमचा समजा वाटप झालं समजा तुमचे सासरे हयात असताना वाटप झालं ना ते? वाटप झालं. मग कसं काय तुम्ही म्हणता? वाटप झालं, पण जेव्हा सासरे गेले तेव्हा मग जेव्हा आपल्या घरात करता पुरुष नसेल तर एका महिलेवर दमदाटी करून ती जागा कशी हडपायची हे माहिती आहे ना. आणि माझ्या सासूबाईंवरती 2002 साली ह्यांनी मारहाण पण केली होती याच जागेवर ना, ज्यावेळेस बाण टाकायची वेळ आली होती, कंपाऊंड टाकायची वेळ आली होती. त्यामुळे माझ्या सासूबाई पुढे गेल्या नाही. कारण का तुमचे पती पण पुढे आले नाही? ते 8वीला होते ना सर. आतापर्यंत? आत्ता नाही, मग जेव्हापासून आम्हाला माहिती पडतो आत्ताशी तुम्हाला कळालं. म्हणजे आता हे तुम्ही म्हणता का तुमच्या सासूंचा वाद झाला होता, मग तुमच्या मिस्टरांना ही पूर्ण कल्पना होती का ते आपल्याकडे येत आहेत किंवा आपलं म्हणजे त्यांचं कल्पना आम्हाला कधी आली तुम्हाला खरं सांगते. आमच्या बिल्डरनी कन्स्ट्रक्शनला दिलं, त्यांनी कन्स्ट्रक्शन केलं नाही. हां, आमचा बिल्डर म्हणजे ॲम्युनिटी 12,000 स्क्वेअर फीटचा माझा प्लॉट आहे, तो डेव्हलप केला नाही, डांबरी रोड नाही, मंदिर नाही, कंपाऊंड नाही. कंपाऊंड किती आहे? छोटे छोटे एवढेसेच कंपाऊंड मारले. मग ह्यांनी मला एक दिवशी विचारलं, सुरेश खैरेंनी आणि सचिन शेलोत, हे म्हटले तुम्हाला आम्ही फ्रीमध्ये कंपाऊंड बांधून देतो म्हणजे वरपर्यंत. म्हटलं अरे हे का आपल्याला फ्रीमध्ये बांधून देतील? पैसेच लागतात ना कुठल्याही गोष्टीला, फ्रीमध्ये का बांधून देतील? पण आम्हाला त्याच्या आधीच कळालं होतं की आपली जागा यांच्याकडे निघालेली आहे, म्हणून आम्ही तिथं त्यांना म्हटलं की नका बांधू, आम्हाला नाही बांधायचं कंपाऊंड. जरी तुम्ही बाहेर निघाले तर हा कंपाऊंड किती मोठा आहे ते दिसेल. म्हणजे त्यांचा असा डाव होता, म्हणजे तुमच्या बोलण्यातून जाणवते, कंपाऊंड मारायचं आणि ज्यावेळी तुमचा विषय संपला तुम्ही इकडे येणारच नाही. संपला विषय. हा हे तोच विषय होता ऍक्च्युली. पण 9 गुंठे आता तुम्ही बघितल्यानुसार 7/12 आणि याच्यात तफावत दिसली ना? हा दिसते. आता आम्ही विनाकारण काय लढत नाही, कपरत पण आता सगळं काय झालंय, सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही समजा त्याच्या उद्घाटनाला होतात, पण तोवर तुम्हाला माहिती नव्हती काही असा इश्यू झालाय म्हणून, ठीक आहे. आताशी तुम्हाला जागा आली, त्या मागं ट्रोल पण झाले तुम्ही. तिथं जी बिल्डिंग तुम्ही डेव्हलपमेंटला दिली तिथंच तुम्ही पत्र्याचे गाळे तिथं रोडच्या कडेला बांधले आणि दादागिरी केली असा तुमच्यावर आरोप झाले, तुमच्यावर टीकाही खूप झाली. त्यानंतर हा विषय समजत गेला. हो, तिथून मी माझी जमीन शोधायला. मग ते तुम्ही जे केलं तिथं पत्र्याचे गाळे ते बरं झालं असं तुम्हाला वाटतं? हा, ते केले ना ते बरे झाले आणि आज मला कळाले आणि वेळ आली ना तर मी ते पण काढेल. कारण माझी जमीन जर मुळात. पण हे याच्यामुळं ज्या लोकांनी त्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट दुकाने घेतली त्यांच्यावर नकळत अन्याय झाला असं नाही वाटत? मग मी तेच बोलते ना, आता वेळ आली का मी ते गाळे काढून घेणार. असं नाहीये की म्हणजे
मला इतके दिवस वाटत होती माझी जमीन तिकडेच आहे, म्हणजे पुढे खूप मोकळी जागा आहे ना, डी बिल्डिंगच्या समोर खूप जागा आहे, तुम्ही बघा कधी उभे राहिले तर. मला वाटत मी विचार पण की बिल्डरने एवढी जागा का सोडली आहे हा विचार करायची. पण बिल्डरनं आमचं आहे ना 2010ला डेव्हलपला दिली आहे. ॲग्रीमेंटमध्ये नमूद आहे 5 वर्षामध्ये तुम्ही डेव्हलप करा, बरोबर. जर तुम्ही डेव्हलपच नाही केल्यास 2026 चालू आहे, तर नुकसान माझ्या जागेचं होतं ना, त्याचं काय नुकसान झालेलं आहे. त्याला म्हटलं तर ॲम्युनिटी डेव्हलप करतो, म्हणतो माझ्याकडे पैसे नाही. मग जर तुझ्याकडे पैसेच नव्हते तर तू माझी जमीन डेव्हलपला का घेतली? मग सगळ्या लोकांनी मिळून बिल्डरच्या मागे लागायला पाहिजे की नाही. लोक काय करतात, बोलत नाही, आपलं चाललंय ना दुकान, मग चालू दे. ज्यावेळेस मी गाळे बांधले त्यावेळेस तुम्ही सगळे लगेच उभे राहिले. मग त्यावेळेस का नाही उभे राहिले की बाबा तू आम्हाला हे दाखवलंयस, हा प्लॅन दाखवलाय, तू हा पूर्ण का नाही कम्प्लीट करत आहे, तू हे पूर्ण कम्प्लीट कर ना. सर्वसामान्य लोक तुमच्यासारखे असे आक्रमक किंवा धीट किंवा काय आक्रमक स्वरूपाचे नसतात, तुम्हाला असं घाबरतात सगळी इथं. नाही घाबरायचं नाहीये. कसं आहे, तुम्ही हे सगळेच लोक मला एक प्रश्न करतात, घाबरतात नाहीये. मी माझ्या जमिनीवरती ज्यांनी कब्जे केलेत मी त्यांच्याकडून घेते माझी जागा. पण तिथं जे तुम्ही जे गाळे बांधले, ठीक आहे, ते चांगल्यासाठी, त्याच्यामुळे आता कळलं तुम्हाला काहीतरी झालंय, जरा तिथं केलं झाली, तिकडे पण आता तिथं चुकीचं केलं ते तुम्ही काढणार आहे असं वेळ आली तर मी ते काढणार, हे मी मान्य करते, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण का त्यांच्यावर पण अन्याय नाही होऊन देऊ शकत. कारण का प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठी मी उभी राहिली आहे आणि आमच्याकडे बघून, कारण का माझीही मागे बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये माझेही जवळजवळ 17-18 फ्लॅट आहेत अजून त्या बिल्डिंगलाच. त्याही व्यवसाय परिणाम होतोय? नाही, परिणाम नाही, माझे ते रेंटला हे केलं नाही. दुकानं वगैरे असेल तर नाही, दुकानं आहेत, पण तसं माझं काही मला विकायचंच आहे आणि असं काही तो काही प्रश्न नाही आहे. पण जर गाळे बांधले तर मागचे झाकले गेलेले आहेत, ते आपण वेळ आल्यावरती ते काढू शकतो, असं काही नाही. पण त्यांनी प्रेमाने जर घेतलं तर, जर तुम्ही आमच्याशी आरेरावची भाषा केली तर मग समोरची व्यक्ती पण ते बांधले नसते. मी तिथे उभी होती आणि एक व्यक्ती होती, मी तिथे उभी होती, आपली जस्ट नॉर्मल उभी होती आणि जस्ट आमचं मोजमाप चालू होतं जमिनीचं, आणि एकदम नाही का मला घाबरवलं, गाडी जोरात आणली अंगावरती. ठीक आहे, आता एखाद्याच्या चुकीचा परिणाम अनेक लोकांना झाला, ठीक आहे, तुमचं मोठे मन दाखवताय, खूप मोठी गोष्ट आहे. आता विषयात आपण नेक्स्ट पुढच्या पातळीवर येऊ मॅडम. आता ही सगळी 9 गुंठ्याची जागा झाली, त्यांनी घेतलेली आहे, परंतु तुम्ही जे मला हे दाखवताय, ही जी प्रत जी दाखवताय, ही तुम्ही मोजणी केली आहे, बरोबर आहे का? ही मोजणी तुम्ही झालेली आहे, द्रुतगती मोजणी केलेली आहे 2025 साली, बरोबर आहे? 3/7/2025 तुम्ही केली आणि पारधी नावाचे भूकर मापक म्हणजे सर्वेअर होते. तर त्याच्यामध्ये माझ्या असं निदर्शनास येते का तुमचा हा पूर्ण 320 सर्वे नंबर आहे, बरोबर? त्याच्यात पोट हिस्से झाले तुमच्या भाऊचे. पण जर आपण पाहिले याच्यामध्ये का हा जो सर्वे नंबर आहे याचं 7/12 क्षेत्र आहे 4.76.10 हेक्टर, म्हणजे 476 गुंठे, पुढं 10 अजून आहे. पण ते भरते किती? 449 एवढंच भरते, म्हणजे 4 हेक्टर 49.48 भरते. म्हणजे तुमचा सर्वे नंबर 7/12 मोठा आहे पण वायवाटीला कमी असं याच्यात दिसतंय, बरोबर? तुमचा सर्वे नंबर कोणी खाला? सगळ्यात पहिले ना प्रकल्प अभियान इकडे जागा, पुन्हा हॉटेलच्या इकडे तर डांबरी रोड आहे, ठीक आहे, इकडे डांबरी रोड आहे, त्याच्यामुळे इकडे तर जमीन नाहीये, संपला विषय. आणि त्याच्या बाजूला जे गाळे आहेत म्हणजे ममताज स्वीट वगैरे जे माझे 15 तिकडे गाळे आहेत, त्याचा गट नंबर आहे 314, त्याचा 7/12 वेगळा आहे, त्याचा नकाशाही वेगळा आहे, त्याचा संबंध येत नाही, ठीक आहे. मग आता पुन्हा हॉटेलपासून जर हिस्सा मोजला तर प्रकल्प टेलिस्कोप JMRT पर्यंत गेला, ठीक आहे. आता त्यांचंच कंपाऊंड जर तिथपर्यंत भरलेलं आहे, ती जमीन कंपाऊंडच्या पण पलीकडे गेलेली आहे. पण हे कुठून चालू झालं? जेव्हा प्रकल्पवाल्यांनी जागा घेतली, अरुण खैरे यांची जागा घेतली, यांनी व्यवस्थित मोजमाप नाही केलं. यांनी न केल्यामुळे जे सुरेश लक्ष्मण खैरे आहेत ते काय केलं, स्वतःची 149 भरण्यासाठी माझ्या इकडे घुसले, म्हणून माझ्या इकडे सरकल्यामुळे माझी जमीन ऑटोमॅटिक कमी झाली आणि अर्धी जमीन आता इकडे 5 गुंठे, अर्धी जागा ते प्रकल्पामध्ये गेली, अर्धी जागा यांच्या 9 गुंठ्यामध्ये आली. आता याच्यामध्ये जे लोकांना काही सुज्ञ असेल त्यांच्याविषयी लक्षात आलेला आहे एकदम. हा जो 7/12 आहे, 7/12 क्षेत्र जास्त आहे पूर्ण 320 सर्वे नंबरचं, पण प्रत्यक्षात मोजणी केली असता ते सर्वे नंबरचं क्षेत्र तेवढं भरत नाही, ते खूप कमी भरते. जवळपास किती? हे 49 म्हणजे जवळजवळ 28 गुंठ कमी भरते, बरोबर? तर मग आता असं झालंय काय,
तर मग यांनी स्वतःच आपल्यापुरतं बघितलं, माझं एवढं भरतंय ना ठीक आहे, मग मी इकडं सरतो, माझं ॲक्वायर करतो. पण त्याच्यामध्ये काय झालं का तिसऱ्या अन्याय झाला. आणि याच्यामध्ये जर बारकाईने जर पाहिलं तर जे 1 नंबरचे कोण प्रकल्प नाही अरुण लक्ष्मण अरुण त्यांचं क्षेत्र त्यांनी त्यांच्या 7 क्षेत्रापेक्षा जास्त जमीन त्यांच्या ताब्यात दिसती ह्या मोजणीनुसार. 2 नंबरला जे आहे सुरेश, त्यांच्याकडून सुद्धा त्यांच्या 7-12पेक्षा क्षेत्र त्यांचं जास्त भरते. पण यांचं जे क्षेत्र आहे ते 7-12पेक्षा खूप कमी भरते. म्हणजे यांच्यावर कुठेतरी अन्याय झालेला आहे. आणि याच्यामध्ये सगळा आपापलं झाकण्यासाठी जो जुना 2002चा जो मोजणी नकाशा आहे त्याच्या आधारे सँक्शन प्लॅन घेतलेले. पण याच्यामध्ये झालंय काय, हे तुमच्या भावकीचा किंवा तुमच्या घरच्यांच्या दुर्लक्षामुळं किंवा आताशी समजा काय माहीत नसेल त्याच्यामुळं आता हा अनेक त्रास इतर लोकांना भोगावं लागतो. ज्यावेळेस आम्हाला कळलं होतं ना त्यावेळेस ज्यांनी म्हणजे एक 4-5 लोक आहेत ज्यांनी खरेदी घेतली होती सचिन शेलो त्यांच्याकडून. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही थांबा जरा, आमची जमीन निघती आहे, तुम्ही काही घाई करू नका. पण त्यांनी खरेदी म्हणजे पैसे दिले, आता 5-10 लाख रुपये दिले टोकन, मग बुक झाले. मग आता ते त्यांना तो रिटर्नही नाही करू शकत. ते बोलतात आता आमच्याकडे नाही, आम्ही नाही रिटर्न करणार, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि समोरच्या पार्टीचं म्हणणं आहे की आता आम्ही गुंतलो म्हणजे आमचे पैसेही आम्हाला रिटर्न भेटत नाही, आता वरनं आम्हालाच गाड्याचे पैसे द्यायला लागतात. असं पण घडलं. काही लोकांनी जे बुकिंग केलं ते कॅन्सल करून घेतले. मग आता ह्यांचे 380 गाळे आहेत, जे काय असतील 380 का 350 जे काही गाळे असतील, त्यातून यांच्या गाळे 4-5 गाळेच गेलेले आहेत. ठीक आहे, माझी केस स्टँड झाल्यावरती मी तुमच्यामुळेच गेले नाही बाकीचे गाळे असं म्हणता येईल. मी प्राण साहेबांकडे गेली एक दिवशी. मी प्राण साहेबांना एकच प्रश्न केला, जे आता गोविंद शिंदे सर आहेत, त्यांना मी एक प्रश्न केला, सर हा नकाशा 2002चा आहे, तुम्ही याच्यावर सँक्शन कसं दिलं बरं? बरोबर आहे तुमचा प्रश्न. तुम्ही नवीन मोजणी का नाही केली? म्हणजे याचा अर्थ तिथूनच चालू झाला खेळ. आणि हा खेळ जेव्हा तुम्ही 63 गुंठ्याचा 7-12 आणि तिथं 68 वहिवाट दिसते, तिथूनच खेळ चालू होता. त्यांचं ते झाकलं आणि मग प्राण साहेबांनी त्याच्यावर उत्तर नव्हतं, तर ते बोलले नाही माझ्या एवढं काय ते लक्षात नाही आलं. अरे लक्षात नाही आलं म्हणजे तुम्ही आज 7-12 नुसारच त्यांचं एने ऑर्डर काढली आणि मोजणी नकाशा होता म्हणूनच तुम्हाला सँक्शन मिळालं. मग तुम्ही 2002च्या याच्यावर सँक्शन दिलं तर दिलं, त्याच्यात तुम्हाला दिसतंय 7-12 पेक्षा क्षेत्र जास्त आहे, मग तुम्ही सँक्शन कसं दिलं? इतका मोठा प्रोजेक्ट असताना एवढा मोठा प्रोजेक्ट मला कळलं नाही म्हणताय. हा, मला कळलं नाही. कसं कळलं नाही? आणि मी ते दाखवलं त्यांना, तेव्हा त्यांची चूक. मग रद्द करा म्हणायचं ना मग हा प्लॅन. नाही ना, ते बोलतात रद्द करायचा अधिकार वरती आमच्यावरती. मीच प्लॅन सँक्शन केलं, स्वतःहूनच कबूल केलं. स्वतःची समजा चूक असेल तर स्वतः सुद्धा रिव्हिजन करून करता येतं त्याच्यात. नाही ते म्हणतात का वरती वर अपील करावं केलं का अपील? आम्ही केलं, आमचा वर गेली केस वरती. म्हणजे प्रांतांविरुद्ध जर समजा यांनी नवीन मोजणी केली असती तर सगळं उलट पालट झालं असतं आणि अख्खा प्रोजेक्टच रद्द करावा लागला. कसं असतं, 320 गट आहे. मग 320 गटामध्ये किती 7-12 आहेत, त्यांना प्रत्येकाला नोटीस जाते. नोटीस गेल्यावर मागच्या पुढच्या पश्चिम पूर्व ह्या बाजूच्या लोकांना पण जाते. मग ते सगळे हजर राहतात की ही माझी वहिवाट आहे, ही माझी वहिवाट आहे, आणि त्यानुसार मोजणी होते. मग ह्यांनी का नाही केली 2002 पासून आज 26 पर्यंत मोजणी? एक पण त्यांचा अर्ज नाही आहे की आमचं सरकारी मोजणीचा नकाशा. एवढे सचिन शेलोत मोठा बिल्डर आहे, बिल्डर एवढी मोठी चुकी कशी करू शकतो? सरकारी मोजणीच करत नाही. तुमच्या त्या भाऊकीने सांगितलं असेल काय करू नका, असू शकतं ना. बिल्डरला काय करायचंय, त्याला काय जेवढा प्लॅन घेतला तेवढंच करणार तो. पण जागा जास्तीची आहे ना. तो म्हणजे बिल्डर पण फसला नाही, फसला नाही, त्याला फसवलं. काय झालं? बिल्डरला स्वतःला माहिती आहे ना. जेव्हा तुम्ही सँक्शन घेऊन जाते तेव्हा हा नकाशा सोबत घेऊन गेले ना. सँक्शनला नकाशा दिला तेव्हा तुम्ही नकाशा सोबत दिला असेल ना. जर तुमच्याकडे एकच नकाशा आहे तर त्या नकाशामध्ये जागा दिसते ना 158 7-12 पेक्षा. पण मी थोडक्यात सांगतो, आता समजा सगळं आता त्यांचं क्षेत्र किती म्हणालात? 1.49 हा 7-12 क्षेत्र 1.49 आहे. 149 गुंठ. त्यांनी शेलो त्यांना किती क्षेत्र दिलं डेव्हलपिंगला? 149 पूर्ण दिलं. कमी दिलं असतं तर झालं असतं काही ना काही. 149 7-12 त्यांनी दिलं डेव्हलपला. मग 7-12 149 दिलं तर एने ऑर्डर कशाने निघणार? 7-12 नुसार निघणार, बरोबर. मग 149 ची एने ऑर्डर भेटली. एने मोजणी झाली का त्यावेळी? नाही, ही का पूर्ण एनेच जागा आहे? हाच लागला ना त्यांनी, त्याला हाच नकाशा लावला. ऑर्डरलाच मुळात आहे ना जो म्हणजे जुना 2002च्या सँक्शन केलं, जे नाही झालं पाहिजे. ते सगळं तिथंच प्लॅन फसला.
2002चाच नकाशा लावला त्यांनी. येणे मोजणी नाही काय नाही, हा, आणि प्रांतांनी परमिशन दिली. प्रांतांनी परमिशन, गोविंद शिंदे सरांनी त्याला परमिशन दिलेली आहे. त्यांचं सँक्शन बघितलं तर खाली सरांचीच सही आहे. गोविंद शिंदे तुमचे काय नातेवाईक आहेत का? नाही नाही, अजिबात नाही. काहीच नाही. असं म्हणतायत की गोविंद शिंदे तुमचे नातेवाईक आहेत वगैरे, असं नाही नाही, त्यांचे माझे जर नातेवाईक असते तर आज मी त्यांच्या विरोधात, मी तिथं आली होती, मला हे कळलं की माझ्या विरोध, जर नातेवाईक असते तर माझ्या विरोधात कशाला दिले असते त्यांनी? हा, त्यांनी त्याच्याकडे पैसे, माझा नातेवाईक असते. मग तुमचे नातेवाईक आहे म्हणून त्यांना ते पैसे द्यायची वेळ आली असं म्हणजे बाहेर चर्चा आहे. असं कसं? तुम्ही तुमच्या ठेवरच ते बोलत होते की त्यांच्या बरोबर आहे, तुम्हाला प्लॅनिंग आम्ही देणार नाही, म्हणजे पूर्ण तुझा दाखला देणार नाही. असं नसतं. हे बघा, ते खूप पार्ट कम्प्लिशनसाठी माझ्याही मागे लागलेलं की तुम्ही सांगा आणि तुम्ही न्यूजमध्ये बोला की याच्यात सचिन शेलोतचं काही रोल नाही आहे, माझा आणि काकांचा वाद आहे, म्हणजे गाळ्यावाल्यांवर परिणाम होईल, जे गाळेवाले घेऊ शकतात, खरेदी करू शकतात, नाही का. मी म्हटलं वेळ आल्यावर मी ते तुमच्यासाठी नक्की करेल. गोविंद शिंदेसाठी नाही, सचिन शेलोतसाठी. हा हा, तुमच्यासाठी मी नक्की बाईट देईल की आमच्या दोघांचं वाद मिटलेले आहेत, तुम्ही आता इथे घ्या, कारण का मीच तुमच्या अगेन्स्ट आहे ना, मी स्वतः देईल म्हटलं बाईट, मग त्याच्यावरती तुम्हाला फरक कळेल. पण त्यांनी काय केलं, त्यांना असं वाटलं की ते म्हणतात तुमचे काकाच देत नाही, काकाच देत नाही. मग म्हटलं तुम्ही नाही देत ना, मग तुम्ही तुमचं कन्स्ट्रक्शनचं काम थांबवा ना. तुम्ही का करताय? आज त्या कन्स्ट्रक्शनच्या 4-5 गाड्या गेले. आज कुलस्वामिनी आहे ते तिथून 1.5 कोटी आहे, विक्रांत पतसंस्था तिकडून 1.5 कोटी आहे, इकडून 15 लाख रुपये, असे बरेच आहेत, म्हणजे त्यांचे लोन काढले. त्या दिवशी ते नरसिंह पतसंस्था, त्यांच्याकडून 1.5 कोटीचं गहाणखत होतं, मग तिथे मी हरकत घेतली, मग तो झाला नाही गहाणखत. म्हणजे त्यांना सांगितलं, संचालकच ते आणि भागीदार पण तेच, आणि ठेवीदारांचा पैसा कन्स्ट्रक्शनला वापरणं हे चुकीचं आहे. काय झालं होतं म्हणजे संचालक कोण आणि भागीदार कोण? सुजित संतोष वाघ यांची एक पतसंस्था आहे रांजणीला, आणि तेच सचिन शेलोतचे भागीदार आहेत. ठीक आहे, ऑन पेपर का? ऑन पेपर आहे. ऑन पेपर आहेत. हो आहे ना, त्यांचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे, त्यात 8 नंबरचं नाव आहे सुजित संतोष वाघ, आणि तेच त्या पतसंस्थेचे चेअरमॅन पण. चेअरमन पण? हो. आणि तुम्ही मला सांगा, नाव काय पतसंस्थेचं? 1 मिनिट, तुम्ही खूप गंभीर आरोप करताय म्हणून विचारतोय. नाही, जे आहे ते खरं आहे ना. काय नाव आहे त्या पतसंस्थेचं? नरसिंह नागरी सहकारी पतसंस्था रांजणी. आणि ह्या संस्थेवर ते तुम्ही जे वाघ नाव सांगितलं, सुजित वाघ, ते चेअरमन आहे. हो. आणि ते हे शेलोत यांना भागीदार पण आहेत. हो. आणि त्या संस्थेतून यांना किती रुपयाचं कर्ज, कोणाला 1.5 द्यायचं? कोटीचं कर्ज घेतो सचिन शेलोतांना. हो. प्रस्ताव होता? हो, प्रस्ताव म्हणजे पेपर रेडी होते. ज्या दिवशी गहाणखत होतं त्या दिवशी मला कल्पना लागल्यावर मी लगेच तिथे पोहोचली. मग काय झालं पुढं? मग तिथे पोहोचल्यावरती तिथे रजिस्टर ऑफिसला बोलली, जर तुम्ही आज हा पेपर केला तर मी इथून का हालत नाही, मी इथेच बसणार मांडी घालून, तुम्ही एक तर चुकीची कामं करताय, त्याच्यामुळे मी इथून जात नाही. ते बोलले मॅडम आम्ही काही पेपर करत नाही, तुम्ही जा. घाबरले तुम्हाला? तर मी जरी त्यांनी पेपर केला असता तर माझा जरी जीव गेला असता ना तरी चाललं असतं, पण मी तिथेच बसली असती. पर इन्क्वायरी बसवेल मी तिथे, पण मी तिथून हल्ली नसती. पण त्या बोलल्या, शब्द दिला की मॅडम आम्ही पेपर नाही करत. तर मी म्हटलं ठीक आहे, नका करू. मग मी त्यांच्याकडून डायरेक्ट एअर ऑफिस जुन्नरला गेली. जुन्नरला गेल्यावर सर बोलले माझ्या याच्यात नाही येते, आंबेगाव याच्यात येते. मग त्यांना तरी पण पत्र दिले, सर ह्याच्या तुमच्या अंडर जेवढा पतसंस्था गहाणखताला विरोध, हा, तर तुम्ही त्यांना कल्पना द्या लेटर देऊन सोसायटीला, त्या पतसंस्थेला. हा. मग ते बोलले आंबेगावला जा. तिथे सूर्यवंशी सर होते ER, त्यांनी लगेच 1 मिनिटात मदत केली त्यांना. कारण का काय पत्र दिले त्यांनी त्या याला, ते दाखवा वाचून. विषय आहे गट नंबर 320/3. पत्र कोणाला दिले ते वाचा व्यवस्थित. नरसिंह म्हणजे रांजणीची पतसंस्था आहे त्यांना. दे इकडे 1 मिनिट. हे अतिशय गंभीर विषय आहे. त्यांनी जो एक आता मुद्दा सांगितला की जी संस्था आहे आपली नरसिंह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित रांजणी, आता ह्या याच्यामधून तब्बल हे रांजणीचे जे ही जी संस्था आहे त्याचे अध्यक्ष जे सुजित वाघ यांचं म्हणणे, तर ते वाघ यांना इथं पार्टनर आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी ह्या याच्यामधून कर्ज दिलं जात होतं. काय दिलं जात होतं तर इतर कुठूनच त्यांना ते लोन सँक्शन होत नव्हतं. तर यांनी आयडिया अशी केली, म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की ही जी बिल्डिंग आहे तीच तिथं गहाण ठेवली, सुएक साम्राज्य ही, तिला अजून पूर्णत्वाचा दाखला नाहीये आणि वादग्रस्त विषय, कोर्टामध्ये विषय. आणि असं असताना ते स्वतःचा फायदा करण्यासाठी त्यांनी ते प्रकरण मंजुरीसाठी तिथं ठेवलं होतं. आणि जर ह्या मॅडम तिथे गेल्या नसत्या तर कर्ज गेला असता. आणि आता याच्यामध्ये हा ना, आता त्याच्यामध्ये बघा ना, विठ्ठल सूर्यवंशी जे सहाय्यक निबंधक आहे त्यांनी डायरेक्ट आदेश दिलाय
आणि ते म्हणतात काही जे यार सहाय्यक निबंधक असं म्हणतायत की या प्रकरणी मालमत्तेच्या मालकी संबंधी व्यवहार असून ही विविध न्यायालयामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे अर्जदारांनी म्हणजे यांनी सांगितलेलं आहे. या प्रकरणामध्ये मालमत्तेचे शीर्षक स्पष्ट नसताना म्हणजे टायटल क्लिअर नसताना पतसंस्थेचे पदाधिकारी संबंधित विषयांकित प्रकल्पामध्ये आपल्या निकटवर्तीयांच्या लाभासाठी मोठी कर्ज रक्कम देत असल्याचे या कार्यालयास श्री खैरे यांनी निदर्शनास आणले आहे. सदर प्रकरणी न्यायप्रविष्ट प्रकरण असल्याने भविष्यात मालकी हक्काबाबत आपण देत असलेल्या कर्जदाराच्या विरोधात निर्णय जर गेला तर रक्कम वसुलीमध्ये अडथळा येईल आणि ठेवीदाराचा पैसा संबंधित म्हणजे या संस्थेत आहे त्याचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता संचालक मंडळाने घ्यावी. आणि त्यांना आदेश असा दिलाय याबाबत मालकी हक्काबाबत टायटल म्हणजे शीर्षक स्पष्ट होईपर्यंत कोणत्याच व्ह्यूवर कर्ज पुरवठा करण्यात येऊ नये. अन्यथा भविष्यात जर कर्ज प्रकरण थकल्यास त्या सध्याचे संचालक मंडळातील जबाबदार पदाधिकारी वैयक्तिक जबाबदार राहील याची आपण लेखी पूर्वक कल्पना तुम्हाला देण्यात येत आहे. अतिशय गंभीर विषय हा का म्हणजे ही पतसंस्था आहे याच्या ठेवीदारांनी जरा याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ही जी नरसिंह नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राजनी आहे याच्या ठेवीदारांना माझी विनंती आहे का हे जरा बघून घ्या कागदपत्र हा काय विषय थेट यांनी विठ्ठल सूर्यवंशी सहाय्यक निबंधक यांनी आदेश दिलेला आहे. म्हणजे काय चालू आहे नाहीतर विनाकारण नाही धोकाच आहे ना ठेवीदाराच्या पैशाचा. साहेबांनी सांगितलं पण आहे, यांच्यावर चौकशी पण बसवलेली आहे. साहेब बोलले स्वतः सूर्यवंशी साहेब आणि त्यांनी याच्यावर इन्क्वायरी बसवली. म्हणजे यांच्यावर अजून तक्रारी आहेत का? हां, जर तुम्ही कमेंट्स वाचले तर काय बरेच लोकांचे नर्सिंग पतसंस्थेमध्ये खूप अडचणी झालेल्या आहेत आणि मुळात बघितलं तर सुजित संतोष वाघ यांचे वय चेक करा बरं किती आहेत. काय वय 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 एज तुमची एज किती आहे? ती एज तुम्ही एवढे पैसे कन्स्ट्रक्शनला कसे लावू शकता? 1.5 कोटी. हा 1.5 कोटी नाही, आता हे बिल्डिंग गहाणखताचं कर्ज कितीचं प्रकरण 1.5 कोटीचं होतं पण भागीदार आहे ना तुम्ही इथे. मग भागीदाराकडे किती एवढे पैसे असतील का या बिल्डिंगला एवढे पैसे लावायला? 22, 23, 24, 25 कोटी किती लागले तुमच्या या बिल्डिंगला? 26 आणि 25 वर्षाची पोरं तुम्ही एवढ्या मोठ्या कन्स्ट्रक्शनला पैसे कसे लावू शकता? तुमचं वय 25, 26, तुमचं ते ॲग्रीमेंटमध्ये तुमचं वय आहे 26. ठीक आहे, त्यांचं काय असेल वयाचा काय विषय. आणि सुजित संतोष वाघ ठीक आहे हा त्यांचा मुलगा आहे. सुजित संतोष वाघ हा त्यांचा मुलगा आहे आणि संतोष वाघ यांची पतसंस्था आहे. हे स्वतः संचालक आहे त्या बॉडीवरती. थांबा सुजित संतोष वाघ कोण आहे? त्यांचा मुलगा. त्याचे हे आणि त्यांचे वडील अध्यक्ष आहेत का? हा इथे भागीदार आहेत. संतोष वाघ कोण आहे इथं? भागीदार आणि ऑलरेडी त्यांचीच पतसंस्था आहे रांजणीची. सुजित कोण आहे? त्यांचा मुलगा. मग त्यांचं वय लहान आहे ना. मग आता एवढं लहान वयात एवढे पैसे कुठून आले? प्रश्न उभा राहील ना. मग ठेवीदारांचा पैसा कुठे आहे? तुम्ही जर चौकशी बसवली तर ह्या संदर्भात मला जवळजवळ 10 ते 15 कॉल आलेले आहेत नर्सिंग नागरी सहकारी पतसंस्था रांजणी. पण मी त्यांना काही रिप्लाय केलेले नाही. सगळ्यांचे नंबर सेव्ह करून ठेवलेले आहेत. ज्यावेळेस वाटेल आपल्याला तर त्यावेळेस लोकांना त्या मी मदत करणार हे. आणि मी आपले विठ्ठल सर सूर्यवंशी AR आंबेगाव ही कल्पना त्यांना दिलेली आहे आणि त्या लोकांना मी सरांना सांगितले सर ही एवढी लोक माझ्याकडे आलेली आहेत. हे काय मॅटर मला माहीत नाही. फक्त माझा विषय सुयोग साम्राज्य विषयी आहे पण हे लोन देणार होते म्हणून मी तिथपर्यंत पोहोचली. बरं आता मला एक सांगा का आता सगळा हा ते लक्षात तुमच्या पण आले की सर्वे नंबर काहीतरी मोल नाही. 7-12 क्षेत्र दिसतंय पण तेवढं क्षेत्र भरत नाही. कुठेतरी सर्वे नंबरची मोजणी केली पाहिजे. आता मुळात काय आणि आपल्या सर्वे नंबर कुठं घुसलाय दुसऱ्या सर्वे नंबर मध्ये का पोट हस्साची जी ती पूर्वी मोजणी झाली ती व्यवस्थित झाली होती का ती चुकली याचा शोध घेणं. त्याचीच मोजणी चुकली आहे ना. तीच रद्द करण्यात येणार आता पहिली. कारण का 2002च्या नकाशाला तुमचा 7/12/149चा तर तुमची जागा पण 149चीच घ्यायला पाहिजे होती. तुम्ही त्यावेळेस का 158ची घेतली तर घेतली आणि तोच प्लॅन तुम्ही सँक्शनला लावलाय. कसं काय? आणि आजूबाजूला कधीच घुसत नाही जागा. एक गाव नकाशा घुसते ना जागा. ऐका तुमच्या माहितीसाठी सांगतो सर्वे नंबर सुद्धा इकडे आजूबाजूला होतात. पण आणि नाही ग्रामीण गाव नकाशातली जे प्रमाण आणि ते प्रमाण याचं मोजणीचं खूप तफावत असते. पण आजूबाजूचे पण चेक केले ना आपण. हा मग त्या ऐका हे तिकडे झालंय कुठे प्रकल्प हे त्यांचा प्रॉब्लेम आहे. आपण तिथे नाही घुसू शकत. ह्यांनी माझ्या बरोबर मला नाही तिकडं जर तुमच्याच 320 सर्वे नंबर मध्ये जे MRT आले का नाही
तर म्हणजे तिथे MRT बसू च्या शकत तिकडे नाही, पण तर जागा तिकडे आहे. सुद्धा जर तुमची जागा जर समजा भरत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता कायदेशीर पद्धतीने. तिकडे नाही ना मी जाऊ शकत सर, मी अशी फिरून नाही ना जाऊ शकत. माझ्या नाही लगत मग मी तेच काय म्हणतोय, तुमचं काय चाललंय का सर्वे नंबर चुकलाय, भांडणं कोणा संग चाललेत आजूबाजूमध्ये, हो. तू इकडे उचलाय मी इकडे उचलाय, प्रत्यक्षात तुमचं क्षेत्र खूपच कमी आहे त्यामुळे तुमचा राग स्वाभाविक आहे. पण याच्यामध्ये जर कायमस्वरूपी मार्ग काढायचा असेल तर सर्वे नंबरची मोजणी व्यवस्थित पण ते करून घेतली मोजणी पाहिजे. करूनच देत नाही ना मुळात. कोण नाही करून देत? सुरेश लक्ष्मण खैरे, आता ही जेव्हा मोजणी झाली 25ची त्यावेळेस हे 3 जण आले. कोण म्हणजे त्यांची सुनबाई सायली खैरे, सुरेश खैरे आणि योगिनी खैरे, ह्यांनी त्या मोजणीवाल्याला सरकारी ऑफिसरला मोजणीवाल्याला मोजणीच करून दिली नाही. मग आम्ही काय केलं, हा मग काय केलं बरं. आम्ही काय केलं, 4 पॉईंट रस्त्यापासून 2 पॉईंट घेतले, इकडून मागून गेलो आणि मागचे 2 पॉईंट घेतले. त्या मोजणी ऑफिसरला पण शिव्या दिल्या यांनी. हम्म, हम्म, हम्म. सॉरी, मोजणी ऑफिसरला पण शिव्या दिल्या. आवाज कमी कर रेडूस. हा ते ठीक. मुलींनी हा केलं असं. हा मोजणी होऊन देत नव्हते, त्याला कारण म्हणजे त्यांना काहीतरी त्यांना वाटत असेल का आपलं क्षेत्र जे आपण वाढावं घेतलंय ते दिसलं असं त्यांना वाटत होतं का? हो, ते जाणवलं म्हणूनच तो नाही नाही, शेवटी आता दिसला. तुम्ही जे म्हणताय ना, ज्यावेळी 2000 किती साली 2 साली जी पोटीचा मोजणी झाली त्याला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन ती रद्द करा. हो, आणि मग आमचे रीतसर नवीन मोजणी काय केली जाईल हद्द कायमची, मग ऑटोमॅटिक क्षेत्र सरकलं जाणार. मग आता हे सगळं होईल ते समजा तुमच्या भाऊकीच्या लेटपणामुळे तुमच्या त्यांनी मान्य केलं तर लवकर होईल. जर समजदार माणूस असेल तर तो पहिले विषय क्लोज करून घेईल. पण जर त्यांना समजत असेल आता विषय असा आहे का तुमच्या ह्या सगळ्या याच्यामुळं तिकडं तुम्ही टपऱ्या बांधल्या, त्यांना त्रास झाला. आता इथं समजा त्या बिल्डरनी समजा तिथं डेव्हलपिंगला घेतली, त्यांनी ते केलं, चूकच केली समजा, ठीक आहे, त्याच्या मनामध्ये फास्ट करावं म्हणून तो करायला गेला, पण सगळा आर्थिक अडचणीमध्ये आला. कोर्टाला तुम्ही दाखवायला सगळी गेले. आर्थिक त्याची नाकेबंदी करून टाकली. तुम्ही तर म्हणताय तक्रारी केल्यात, कोणत्याच पतसंस्था कर्ज देत नाही, म्हणजे त्यांना तुम्ही हेच केलंय जवळपास आणि ते काही होत पण नाही. याच्यामध्ये बाकीची लोक भरडली जात आहेत. याच्यातून मार्ग कसा काढायचा? त्यांनी मला एवढंच म्हणायचं, रीतसर आमची आम्हाला जमीन काढून द्यावी. 9 गुंठ 9 गुंठे नाही, 31 गुंठे. मेन म्हणजे मुळात मी 7/12पासूनच मोजणी करणार. मी 9 गुंठे, यांच्याकडे क्षेत्र जास्त दिसतोय त्याच्यावरती मी कसं 9 गुंठे घेणार, तिकडे 5 गुंठे सोडून दिले. ऐका आता जी मोजणी झाली ती 2002 सालची किंवा काय ती पोटीची आता तुम्ही केली, त्याच्यामध्ये समजा त्यांच्याकडं 9 गुंठे दिसतात. 9 गुंठ वाढवे ना, वाढव. मग त्यांच्यावर तुम्ही 30 गुंठ कसं येणार 9च्या बदल्यात? ते आमच्याकडे सरकल्यामुळे आमचं क्षेत्र कमी भरलं मग ना. त्यासाठी सर्व मोजणी केली पाहिजे. सर्व मोजणी करायला हा जो पोटीचा त्यांनी स्वतः सुरेश लक्ष्मण खैरे 2000च्या अर्जदार आहेत. ही मोजणी मुळात पहिले रद्द करायला लागणार, सगळ्यांनी उभं राहायला लागणार, ही मोजणीची रद्दची ऑर्डर घ्यायला लागणार आणि त्या करावीच लागणार आहे. आणि त्याच्यानंतर नव्याने मोजणी होणार. म्हणजे तुमची 149 आहे ना, मग तुमची तुम्हाला भेटेल. पण आता प्रॉब्लेम काय असा झालाय, ह्यांनी बिल्डिंग बांधली, आता जाणार कुठं? हां, आता प्रॉब्लेम त्यांचा तो झाला, यांची बिल्डिंग उभी राहिली. यांना वाटलं आता यांना प्रांताकडून स्टे भेटला होता म्हणून यांना वाटलं कोर्टातून पण स्टे भेटणार आहे. हे 100% येतो कोर्टातून. प्रांतांना जेव्हा आम्ही त्यांची चूक दाखवली की ही जागा 2002चा नकाशा आहे आणि ही जागा इथे आहे, त्यावेळेस येण्याचा नकाशा नाही काय नाही, 2002च कसं काय दिलं? त्यावेळेस त्यांनी आम्हाला स्टे दिला लगेच. पण प्रांतांना एवढा प्रेशर केला की तो स्टे काढा म्हणून प्रांत बोलले मी स्टे काढतो, पण मी कलेक्टर साहेबांकडे वर्ग करतो ही केस. मला काय होत नाही, कारण का मी इथंच बसतो, मला खूप फोन येत आहेत, मला खूप त्रास होत आहे, म्हणून कलेक्टर साहेबांकडे विषय मांडला. कलेक्टर साहेबांनी परत ते मोजणीचे आदेश दिले, संयुक्त मोजणी. त्यांनी मोजणीचे आदेश दिल्यावर कलेक्टर साहेबांनी परत ही चुकी केली की परत त्यांच्याकडेच पाठवलं. ते बोलले मला आता डोक्याला खूप मोठा त्रास झाला, कारण का सँक्शन पण मीच दिलंय आणि अडवणूक पण मीच करतोय. आता सँक्शन तुम्ही दिलं तर ते कशा आधारे दिलं हे कळलं ना. आता आम्हाला 2 लाख रुपये तुम्ही पार्ट कम्प्लिशनला घेता, आमची ऑर्डर काढण्यासाठी घेता, हे कशासाठी 2 लाख रुपये घेतले? तुम्ही जर ऑन पेपर खरे ठीक असते. आहे, आता 2 लाख रुपये त्यांनी प्रांतांना दिले, पण कोर्टाकडून बी तुमचा काही अर्ज फेटाळण्यात आले होते ना. आता तुम्ही सांगा म्हणजे दिवाणी कोर्ट म्हणतोय मी. तो स्टेचा, हा स्टेचा दिवाणी हुसेन कोर्ट स्टेचा, तिथंच तुम्हाला सांगते त्यांनी तो पॉईंट टाकला 40वा पॉईंट की यांनी पेपरची अफरातफरी केलेली आहे. वाचू शकता, मी तो पॉईंट दाखवेल तुम्हाला. आणि चुकीच्या पद्धतीने सँक्शन मिळवलेलं आहे, मराठी शब्द सांगते, आणि ह्या जागेची पुन्हा मोजणी होणे गरजेचे आहे हे त्यांनी नमूद केलं आहे.
ह्यांनी माझा अर्ज पेटवण्यासाठी काय केलं हे मला माहिती आहे कोर्टात. आता इथं खेड कोर्टात आणि जुन्नर कोर्टात काय चाललंय हे सगळं मला माहिती होतंय. आता आपल्या ठीक आहे, हा विषय थोडं न्यायपालिका आहे, हां पुरावा नाहीये त्यावर. ठीक आहे, आपण आता विधान जरा टाळूया थोडं लिगली. मग आता मला असं कळलं का आपल्या ज्या टपऱ्या बांधलं होतं ते काढायचे आदेश आहेत, खरे का? हो आदेश आहे, पण आम्ही त्याच्यावरती पण गेलं, अपील केलं पुढे. मग जर आदेश आहे, तुम्हाला माहिती आहे अन्याय होतोय, पण घ्या की माझं थोडं. मला हे बघा, माझा आणि माझ्या बिल्डरचा वाद मिटत नाही. तो परत चालू. कारण का तुम्ही जर एखाद्याला जमीन डेव्हलपला दिली तर ती जमीन डेव्हलप झाले की इथे गाळ्यावाल्यांचं काय झालं, फक्त स्वतःच्या गाळ्यापुरताच विचार करतोय. माझी जागेमध्ये डेव्हलपमेंट नाही झालेली आहे. मग आता मी तिथे गाळे बांधले तर नुकसान कुणाच होते जास्त? बिल्डरचा. कारण का जास्त त्या बिल्डिंगला बिल्डरचं काहीच विकलं जाणार नाही माझ्या गाळ्यांमुळे. त्यांनी सिम्पल आहे, माझा ॲम्युनिटी प्लॉट डेव्हलप करून द्यावं. रस्ते जे लोकांना तुम्ही दाखवलं आहे की रस्ता आहे, मंदिर आहे, कंपाऊंड आहे, हे सगळं त्या लोकांना तुम्ही तयार करून द्यायचं. मग आम्हाला पण माहिती आहे आपल्याला ही गोष्ट करायची, आपण ती गोष्ट करणार. पण जर तू माझा ॲम्युनिटी प्लॉट म्हणजे 4 फ्लोअरची बिल्डिंग 12,000 स्क्वेअर फीट तर तू डेव्हलपच नाही करत, कारण का तुला त्याच्यातून इंटरेस्ट म्हणजे पैसे येणार नाही आहेत ना ॲम्युनिटीमधनं. मग तुझ्या त्याच्यातून तुला इन्कम येणार नाही, म्हणून माझ्या आणि माझ्या बिल्डरचे वाद झाल्यामुळे मी ते गाळे बांधले. असं झालं. पण त्याचा तोटा बाकीच्यांना सहन करा. गाळ्यावाल्यांना त्यांचा तोटा, पण जास्त तोटा माझा होता, कारण का वरती माझे पण फ्लॅट आहेत ना, माझं नुकसान होतं. ठीक आहे, आलं लक्षात तुमची भावना वगैरे. एका बाजूने बरोबर आहे, परंतु बिल्डरचं आणि आमचं मिटलं ना तर तोही विषय क्लोज होऊन जाईल. कारण का बाकीच्या लोकांवर पण अन्याय नाही करणार आहे, हा माझा शब्द आहे. पण माझा बिल्डर काय पण आता तुम्ही आणि समजा सचिन शेलोत असेल, समोर कधी काही चर्चा केली का हा विषय सोडवण्यासाठी? माझ्या घरातले माझ्या 5 नंदा आहेत. ठीक आहे, सगळ्यात पहिले आम्ही वाद करायच्या आधी घरातल्या लोकांना पेपर दाखवले. जसं तुम्ही गेल्या वेळेस माझ्या विचारलं होतं तुमच्या घरात अधिकारी आहेत, कलेक्टर आहेत, हे तर पहिले आम्ही आमच्या घरातल्यांचे सल्ले घेतले, आपण बरोबर आहोत का. त्याच्यानंतर वकिलांचे सल्ले घेतले. आम्ही दोन्हीकडे सल्ले घेतल्यावर बरोबर आल्यावरती आम्ही त्यांच्या घरी गेलो. सुरेश लक्ष्मण खैरे यांच्या घरी माझ्या नंदा, त्यांचे मिस्टर, आम्ही दोघं नवरा बायको. आम्हाला वाढवायचं नव्हतं म्हणून आम्ही तिथे गेलो. मिटवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी असं धुडकावून लावलं की नाही निघतच नाही. त्याच्यानंतर त्यांची चूक मान्य झाल्यावर ते 2 वेळा माझ्या घरी आले. सुरेश काका, जे काय असेल ना मी देतो, तू कोर्टात जाऊ नको. नंतर अशी वेळ आली की संतोष नाना त्यांच्या घरी होते. नानांनी आम्हाला बोलून घेतलं. संतोष नाना कोण? संतोष नाना खैरे आमच्या घरातलेच आहेत ना, ते मोठे. तर आम्ही त्यांना रिस्पेक्ट करतो म्हणून त्यांनी मोठ्याचंही केलं, म्हणून त्यांनी बोलवलं. आम्ही दोघं गेलो. ते बोलले की कपिल कनिका तुम्ही हे करू नका, कोर्टात वगैरे जाऊ नका, आपण मिटू. म्हटलं ठीक आहे नाना, तुमच्या म्हणण्यानुसार मोजणी करून घ्या. नानांनी सांगितलं. मोजणी केल्यावर जमीन निघाली तरी काका मान्यच नाही करत. आता जर तुम्ही देतच नसेल तर मग आम्हाला कोर्ट आणि प्रांतच पर्याय होता ना. मग तुम्ही आज जर सचिन शेलोतला सांगितलं होतं तुम्ही थांबा, पण सचिन शेलोत हे आमच्या मनातून केव्हा उतरले? ज्यावेळेस त्यांनी 2 लाख रुपये प्रांतांना दिले. म्हणजे एक महिला संघर्ष करते, भांडते तिच्या जमिनीसाठी, आणि तुम्ही त्या प्रांतांना, अधिकारी लोकांना पैसे देऊन, रजिस्टर ऑफिसला पण पैसे देऊन तुम्ही शिफ्ट करता. जी वारुळवाडीची लोकं उपोषणला बसली होती, बिचारांनी तुम्ही आजल्या दिवशी त्यांना लेटर देता उपोषण सोडायचं, आणि वारुळवाडीच्या ग्रामपंचायतमध्ये नारायणगाव रजिस्टर ऑफिस शिफ्ट करण्यात येईल असं लेटर घेऊन येता तुम्ही साहेबांकडून वरतून, आणि तुम्ही 2 दिवसात चेंज होता आणि 2 दिवसात डायरेक्ट तिकडचं तर विषयच संपला. डायरेक्ट इकडे तुम्ही शिफ्ट करता पोलीस बंदोबस्त घेऊन. म्हणजे तुम्ही हा अन्याय नाही केला, मग हा तुम्ही बरोबर केला. त्यांच्याबरोबर पण अन्याय झाला ना. मी माझ्या जागेच्या संदर्भात भांडते, पण मी त्यांना काही मदत नाही. पण मला पण तिथं वाटलं की बाबा ती 2 लोक उपोषणला बसली होती 5 दिवस 6 दिवस, तुम्ही त्यांचं उपोषण गोड बोलून सोडलं. न जुमानता त्यांनी इकडे ट्रान्सफर केलं. तुम्हाला ते लागलं जरा, हा दादागिरीत चालू आहे असं तुम्हाला भासलं, तेव्हापासून तुम्ही त्यांच्याशी बोललं सोडून दिलं. त्यानंतर आता काय कॉन्टॅक्टच नाही का? बोलण्यात कधी सोडलं? प्रांतांना 2 लाख रुपये लाच दिली त्यावेळेस. तिथंच विषय संपला की हे स्वतःच्या फायद्यासाठी जिथे जिथे जाऊन पैसे देत आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला बोलतं मी काही करू शकतो, म्हणजे पैसे देऊन काही करू शकतो. मुळात तुमच्याकडे जमीन जास्त आहे ना, एक हुशार बिल्डर काय करतो की बाबा तुम्ही पहिले ना तुमचं घरचं वाद आहे ना तो मिटवा, तर मी पुढे जातो. ह्यांनी काय केलं, ह्यांना आम्ही 1st 2nd फ्लोअरला सांगितलं थांबा. ह्यांनी काय केलं, ह्यांना वाटलं कोर्टाची स्टे ऑर्डर आली तर आपलं काम थांबेल. त्यापेक्षा आपण काय केलं म्हणून 4ही बाजूनी पहिले भिंती बांधून घेतले, पूर्ण बिल्डिंग उभी केली, वरतून ते पत्रा वगैरे लावून घेतला, जेणेकरून कोर्टाला दाखवायला की बघा आता आमचं एक पूर्ण बिल्डिंग कंप्लीट आहे, ह्याच्यावर काय स्टे देऊ नका तुम्ही.
पण जेव्हा तुम्हाला विकायचं असेल तर त्याच्यावर पण स्टे आहे ना, मग तुम्ही विक्री कसं करू शकता? ह्या होत्या खूप मोठी झाली मुलाखत. कनिका खैरे अतिशय म्हणजे कसा लढा असाल, आणि एक महिला आहे आणि एका महिलेने सगळं घर, त्यांच्या पाठीमागे 4 मुलं आहे त्यांची, असं असूनही अतिशय म्हणजे त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात जो जबरदस्त लढा दिलेला आहे तो मात्र म्हणजे सगळी चर्चा आहे कनिका खैरे कोण आहे. सगळं जुन्नर आंबेगाव झालं तर खऱ्या अर्थाने एक मात्र विषय बरोबर आहे की त्यांची जी जमीन आहे ती 7-12 जास्त दिसते, परंतु ज्या प्रत्यक्षात ती जमीन खूप कमी आहे. जवळपास 30-31 गुंठ क्षेत्र त्यांचं पूर्ण कमी भरतंय, आणि त्यांचे जी भावकीतले आहे त्यांचं क्षेत्र 7-12पेक्षा काही कोणाचं 9 गुंठ्यांनी, कोणाचं काही 5-6 गुंठ्यांनी वाढाव भेटते बसतंय, त्यामुळे ते सेफ आहेत. परंतु मधल्यामध्ये यांना कुठंतरी दाखवून 7-12 जास्त दिसते पण आहे प्रतिशत कमी. तर ह्या प्रॉब्लेममुळं हा सगळा झाला आहे. तर सर्वे नंबरची पूर्ण मोजणी करून त्यातली जी काही चुका झालेल्या आहेत त्या सर्व तिन्ही घरांनी एकत्र बसून त्या सॉल्व्ह करायला हव्या होत्या, परंतु त्या चुका लपवल्यामुळे ह्या मोठ्या चुका किंवा मोठा हा त्रास, ह्या काय होतंय हे लढा देणार ह्यांना पण मनस्ताप होतोय. बिल्डर आहे त्यांनी ते समजा हे केलेलं आहे, इतकं करोडो रुपये दिले, तो पण चुकांवर पांघरून ठेवण्यासाठी पैसे देतोय किंवा काही ना काही करतोय. सगळीच लोक फसत गेलेली आहेत याच्यामध्ये. खरं तर यांनी सुद्धा मोठं मन दाखवलं पाहिजे. त्यांनी पण एकत्र येऊन याची आपली सर्वे नंबरची जागा खाली कोणी अख्खा आपला, ठीक आहे आपली जमीन कमी जास्त दिसती पण आजूबाजूची जमीन कुठे गेली, हा इतका 7-12मध्ये डिफरन्स कसा काय, तर ह्याचा शोध लावला पाहिजे होता. तो शोध न लावल्यामुळं आता हा प्रश्न निर्माण झाला आहे. पण खरं तर आपण जर बघितलं तर खूपच धक्कादायक आहे का प्रांत अधिकाऱ्यासारख्या एवढा वरिष्ठ अधिकाऱ्याला 2 लाख रुपयाच्या लाचेच्या याच्यामध्ये त्याला अटक व्हावं लागलं, नोकरीवर गदा आली, आणि सगळं प्रोजेक्ट आहे तोही थांबलेला आहे. त्याचे प्रोजेक्टसुद्धा यांच्या भीतीने जे काय यांची चालू आहे कोर्ट कचेरीची कामं, त्यामुळे कोणी घेतही नाही, आणि याच्यामध्ये एकमेकांचं प्रचंड नुकसान होतोय, त्याचा त्रास बाकीच्या लोकांनाही होतोय. याच्यामध्ये काहीतरी मार्ग यांनी काढावा. आपण सचिन शिवलोत यांची देखील मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांचं यावर काय म्हणणं आहे, नक्की काय विषय झालेला आहे, तुम्ही हे असं का केलं, ही लपवाछपवी करायचं कारण काय, हे देखील प्रश्न आपण त्यांना विचारूया. पाहत राहा जुन्नर टाइम्स नारायणगाव.